नमस्कार. आज दिनांक आहे 13 ऑगस्ट 2025. साधारण संध्याकाळचे 5:30 ते 6:30 या कालावधीत हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. मित्रो, ऑगस्ट 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिन. मित्रो, या दिवशी मला उपोषणाला बसायचं नसतं, पण उपोषणाला मी बसतो आणि काही मुद्द्यावर शासनाचं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही उपोषणं मला करावी लागतात. ही व्यक्तिगत स्वरूपाची नसतात, हे प्रत्येकाला माहिती आहे. इथे वेळ न दवडता थेट यंदाचं 15 ऑगस्ट 2025चं उपोषण मी कशासाठी करतोय ते थोडक्यात त्या पत्राचं, शासनाला दिलेल्या पत्राचं मी इथे वाचन करतोय अनुक्रमे. 15 ऑगस्ट 2025 उपोषण हिंदुस्थानच्या हितासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रक्षणासाठी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक जाती, धर्मातील, लिंगातील, वयोगटातील व्यक्तींचे जीवन सुखकर आणि आनंदी होण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी उपोषणाबाबतचे आगाऊ सूचना पत्र. हे पत्र मी दिलंय माननीय जिल्हाधिकारी यांना. प्रति माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरी. विषय: वर उल्लेखित उद्देशाने पहिल्या सत्रात 19 मागण्या घेऊन मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्ग यांचे प्रवेशद्वारासमोर दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी मी शांतीच्या व सभ्यतेच्या मार्गाने उपोषणास बसणार आहे. त्याबाबत माननीय महोदय, मी अर्जदार उपोषणकर्ता बाळा राणे, राहणार पानबाजार कुडाळ, इमारत क्रमांक 463/2 पानबाजार कुडाळ येथील रहिवासी असून मी माझ्या आयुष्यातील जास्त काळ देशहित व मानव हिताच्या रक्षणासाठी माझ्या परीने लेखणी व वक्तृत्व या दोन माध्यमातून वय वर्ष 49व्या वर्षापर्यंत खर्च केला आहे. आज 15 ऑगस्ट 2025 आपल्या स्वातंत्र्य दिनाचे 79वे वर्ष आपण साजरे करणार आहोत. त्या अनुषंगाने माझ्या काही मागण्या आपल्या कार्यालयीन दप्तरी मी या उपोषण पत्राद्वारे नोंदवत आहे. अनुक्रमे माझ्या मागण्या पैकी एक वाचन करतोय आणि ह्याच्या पुढील ज्या मागण्या आहेत ह्या टोटली त्याचा एकत्रित व्हिडिओ न करता एक सिंगल वेगवेगळे असे एक व्हिडिओ करतोय, जेणेकरून सुटसुटीत कळावं म्हणून. अनुक्रमे माझ्या मागण्यापैकी एक आहे: मी मागील अनेक वर्षापासून अनेकविध विषयांवर, समस्यांवर, घटकांवर, घटनांवर, पुन्हा एकदा म्हणतोय, काय माझी मागणी आहे? मी मागील अनेक वर्षापासून अनेकविध विषयांवर, अनेकविध समस्यांवर, अनेकविध घटकांवर आणि अनेकविध घटनांवर शोधपत्रकारितेच्या माध्यमातून आजवर बरेच संशोधनपर पुराव्यांच्या आधारे बरेच लिखाण केले आहे. ते आजवर केलेले विविध स्तरातील लिखाण माझ्या स्वलिखित 999 पुस्तिका आणि पुस्तक यामध्ये लिहून प्रकाशित करून माझ्या बौद्धिक कुवतीचा पुरावा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिंधुदुर्ग नगरी येथे कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जतन होण्यासाठी मला कायमस्वरूपी सिंधुदुर्ग नगरी येथे माझ्या लेखणी दस्तऐवजांचा तसेच पुराव्यांचे संग्रहालय कायमस्वरूपी उभे करण्यासाठी किमान मला 2 गुंठे जागा मिळावी, त्याबाबत सामाजिक स्वरूपाचा हा वैयक्तिक हट्ट मी मानतो. जास्त काय बोलत नाही, फक्त वाचनच करायचं आहे. इथे मी थांबवतोय. हा झाला माझा पहिला हट्ट, म्हणजे माझी पहिली मागणी. वंदे मातरम. भारत माता की जय.